नमस्कार मंडळी, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आयुष्यमान भारत योजना 2024 यादीमध्ये आपलं नाव आलं आहे की नाही, ते कशाप्रकारे पाहायचं आहे आणि आपल्याला 5 लाखापर्यंतचा विमा मिळाला का नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे. तर मग चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चला तुमचं जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारची यादी आपल्याला आपल्या मोबाईलद्वारे कशाप्रकारे डाउनलोड करायची ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये आपल्या गावामधील कोणकोणते व्यक्ती आहेत त्यांचीसुद्धा तुम्ही नावे चेकआउट करू शकता. तर चला मग पाहूयात ही यादी आपल्याला कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे. तर चला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर मंडळी, यादी डाउनलोड करण्यासाठी मी याची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथून तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. आता तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर जो काही OTP असेल तो सुद्धा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा कॅप्चा टाकून सबमिट करायचा आहे. जसंही तुम्ही सबमिट बटनावर जाल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा इंटरफेस शो होईल. आता तुम्हाला इथून तुमचं स्टेट म्हणजेच आपलं महाराष्ट्र राज्य हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसंही तुम्ही महाराष्ट्र राज्य सिलेक्ट कराल आता तुम्हाला इथं तुमचं सेम टाकायचं आहे. म्हणजे तुम्हाला PMJ हे असं सर्च करायचं आहे. तर 1 नंबरचं ऑप्शन न घेता तुम्हाला 2 नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे. तर जसंही तुम्ही सेम सिलेक्ट करताल आता तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट म्हणजेच तुमचा जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. जसंही तुम्ही तुमचा जिल्हा टाकताल आता तुमच्यासमोर तुमचा सर्च बाय म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन येतील. तर तुम्हाला कशाप्रकारे चेक करायचं आहे, फॅमिली ID, आधार नंबर, नेम, तर जे काही तुमच्याकडे असेल त्याद्वारे करायचं आहे. तर मी आधार कार्डवरून घेतो आहे. जसंही मी आधार कार्ड सिलेक्ट करेल आता आपला आधार कार्ड टाकल्यानंतर आता आपल्याला सर्च करायचं आहे. जसे आपण सर्च करतो तर पाहू शकता आपल्यासमोर आपल्या घरातील जे व्यक्ती आहेत त्या सर्वांचे नावे आपल्यासमोर येतील. तर अशा प्रकारे आपल्याला यादी पाहिजे. तर यादी पाहण्यासाठी आपल्याला तुम्हाला जर अजूनपर्यंत आयुष्यमान कार्ड डाउनलोड केलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. तर यादी पाहण्यासाठी आता आपल्याला डायरेक्ट इथं PDFचं ऑप्शन दिसते. ते PDFच्या ऑप्शनवर गेल्यानंतर पाहू शकता आपल्यासमोर आपलं नाव, तर आपलं यादीमध्ये नाव आलं की नाही आपण इथून चेकआउट करू शकता. तर अशा प्रकारे या स्टेप फॉलो करून आपलं आयुष्यमान यादीमध्ये नाव आलं की नाही ते तुम्ही चेकआउट करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या नवीन इन्फॉर्मेशनवर. तोपर्यंत धन्यवाद.